रसिक श्रोत्यांना नमस्कार. आज आपण ऐकणार आहोत व्यंकटेश माडगूळकर यांची एक सुंदर कथा दुबळा. डाव्या उजव्या अंगाला टेकडेवर आलेली रानं भर दुपारच्या उन्हात तापत होती आणि नामू सातपुते आपल्या बायकोसहित फुपाट्याची वाट तुडवीत होता. चालून चालून नामूचे काटकोळे पाय भेंडाळले होते. खांद्यावरच्या गाठोड्याने मानपाट अवघडली होती. रट्टे भरून आले होते. नामाच्या अंगातला खाकी सदरा घामाने जागोजागी भिजला होता. भिजली जागा वाळून पांढऱ्या कडा असलेले नकाशे जागोजाग उमटलेले होते. चेहऱ्यावरून ओघळलेले घामाचे उगळही वरचेवर सुकत होते आणि कपाळावर गालावर पांढऱ्या खुणा दिसत होत्या. तोंड इतके वाळून गेले होते की बोलण्यासाठी ते उघडावे म्हटले तर उघडेल का नाही असे वाटत होते. चालण्याची आता हद्द झाली होती. पाठीवरले गाठोडे उभ्याने फेकून देऊन वाटेवरल्या धुळीतच पैस पाय पसरून बसावे असे नामाला सारखे वाटत होते. पण आता असे बसल्यावर पुन्हा उभे राहणे होईल का नाही याची त्याला धास्ती होती. थकलेला बैल एकदा दावणी बसल्यावर पुन्हा उठत नाही. त्याला पायात बांबू घालूनच उचलावे लागते. तसे आपले या आडरानात होईल असे नामूला वाटत होते. चालण्याने, भुकेने, तहानेने शरीराला कड येत होते. तरी खाली मान घालून नामू वाट तुडवीत होता. पवित्रा नवऱ्याच्या मागोमाग सावलीसारखी चालली होती. नवऱ्याप्रमाणेच भले मोठे बोचके तिच्याही डोक्यावर होते. त्याला वरचेवर डावा उजवा हात देत ती चालली होती. कांकणांचा आवाज सारखा होत होता. नामा मागे वळून पाहत नव्हता. पवित्रेच्या डोक्यावरचे ओझे इतके होते की तिला खाली सुद्धा पाहता येत नव्हते. वर नजर करता येत नव्हती. पापण्या खाली पाडून ती नवऱ्याच्या मागोमाग चालली होती. तिचे केस घामाने भिजले होते. कुंकू ओघळून गालाकडे वाहत होते. ती इतकी दमगीर झाली होती की आत्ताचे चालणे हे तिचे नव्हतेच. उतारावरून जाणारी चाके जशी जातात तशी ती आपोआप नवऱ्या मागोमाग जात होती. ढेकळेवर आलेली डाव्या उजव्या बाजूची राणे सावकाश मागे सरकत होती. दगडधोंड्याने फुपाट्याने भरलेली वाट पाण्याच्या प्रवाहात सोडलेल्या वस्त्रासारखी हलत वळत होती. लांब जमिनीवर टेकलेली आभाळाची कड सारखी दूर दूर जात होती. कधी काही गाव येईल, आपण पोचायचे त्या ठिकाणी पोचू हा विचार सुद्धा मनात येत नव्हता. वरंगळीला लागलेल्या धोंड्याप्रमाणे दोघे नवरा बायको आपल्या वाटेने जात होती. वाट आपली लांबतच होती. नामा सातपुते पहाटे 4 वाजल्यापासून असा चालत होता. स्टेशनवर उतरल्यावर फलाटावरच्या नळावर चूळ भरून फक्त एक तंबाखूची चिमूट त्याने दाढेखाली धरली होती आणि तेवढ्यावरच आत्तापर्यंतचा प्रवास कटला होता. बोचक्यात भाकरी होत्या. शोधायला गेले असते तर वाटेवर सावली आणि पाणीही मिळाले असते. पण त्या वैतागलेल्या माणसाने एकवार निश्चय केला होता की आता गावात पोहोचायचे. म्हाताऱ्या माऊळीणीचे घर शोधून काढायचे आणि मगच काय खाणेपिणे करायचे ते करायचे. जिव्हारी गोळी लागून जंगली जनावर जसे झिटीने मैलामागून मैल काढते तसा नामा सातपुते कलूस गावची वाट काढीत होता आणि पवित्रा नवऱ्याच्या मागोमाग जात होती. जीवाचे काहीही झाले तरी तोंडातून हुस्स काढायचा नाही या निश्चयाने तीही चालत होती. खरे तर त्या दोघांनाही इतका कट सोसायची जरुरी नव्हती. अन्न पाण्या वाचून रस्ता काटून शक्यतो लवकर गावात पोचावे असे काही काम नव्हते. आपल्या गावात अनेक वर्षे धडपडूनही अंगभर वस्त्र आणि पोटभर तुकडा न मिळालेली माणसे काय कमी असतात. वैतागाने गाव सोडून नशिबावर हवाला ठेवून जगायला बाहेर पडणारी जोडपी काय कमी असतात. पण ती अशी जीवाची दैना करून घेत नाहीत. सावकाशीने उठत बसत गेले असते तरी केव्हा ना केव्हा वाट ही ओसरली असतीच. गाव आलेच असते. तातडीने पोचावे असे काय होते. पण नामा सातपुते वैतागला होता. त्याच्या या आताताईपणाला वैताग हे एकच कारण होते. कधीही संपणार नाही असे वाटत होते ती वाट संपली. कलूस गावची शीव आली. घरे वाडे दिसू लागली. त्या सरशी नामाचे सारे अवसान नाहीसे झाले. इतका वेळ मंदावली नव्हती ती त्याची चाल मंदावली. पायात पाय अडकू लागले. अंग सैल सुटले. गाठोड्याच्या ओझ्याखाली आपण चेपून जातो आहोत असे त्याला वाटले. अद्याप वेस ओलांडून गावात शिरायला 40-50 पावले टाकायची होती. ती आता पडणार नाहीत. इथेच आपण कोसळू असे होऊन लटपटत नामा उभा राहिला. त्याने डोळे गच्च मिटून घेतले आणि कोरडे तोंड उघडले. वाळल्या होटांवरून 2-4 वेळा जीभ फिरवली. सावकाश तो बोलला, "घटकाभर बसूया का ग?"
मला ताण लागली या. बराच वेळ मागून काही शब्द आले नाहीत. तेव्हा नामाने डोळे उघडले. अंग फिरवून पाठीमागे पाहिला. त्याला कितीतरी उशीर लागला. पवित्रा कितीतरी लांब होती. नामाचे शब्द तिच्या कानावरच पडले नव्हते. नवऱ्यापाशी पोचायला तिने कितीतरी वेळ घेतला. बायको सन्मुख आली तेव्हा मोठ्या कष्टाने नामाने पुन्हा म्हटले, घर कधी सापडायचं? तवर बसूया का घटकाभर कुठं तरी? पण काही बोलण्या अगोदरच पवित्रा मटकन खाली बसली. सावरता सावरता तिच्या डोक्यावरचे ओझे धुळीत पडले. दोन्ही हातांनी धरित्रीचा आधार घेत पवित्रा म्हणाली, पाणी पिऊया का हो आता? पुढं होऊन नामाने तिला आधार देऊन उभे केले. पडलेले गाठोडे आपण उचलले आणि मवागीपणे तो बोलला, चल, गाव आलंच की आता. वेशीत शिरून ती दोघेही गावात आली. गावची अरुंद बाजारपेठ लागली. शिंप्याच्या वाण्याच्या दुकानांना लागूनच असलेले हॉटेल दिसले. 2 बांबूंच्या कैच्या लावून हॉटेलच्या कपाळापुढे ताडपत्री लावली होती. डाव्या बाजूला विडीकाडीचे दुकान होते. ताडपत्रीच्या सावलीतच नामाने गाठोडी टाकली. पदर कपाळावरून ओढून पवित्रा अधीमधीच अशी बसली. डोक्यावरचा पटका हातात काढून घेत नामा हॉटेलवरील पत्र्याच्या धगीत शिरला आणि डोळे मिटून कोरडा घुटका घेत म्हणाला, पाणी देता का हो वाईच प्यायला? शेवभजांच्या मांडवापाशी लेंगा सदरा घातलेले एक उंच पोरगे उभे होते. त्याने कपाळावरच्या झिंग्या सावरल्या. पत्र्याचे 2 पेले टेबलावरून उचलले आणि पाण्याच्या पिंपात बुडवून ते नामापुढे केले. दोन्ही हातात 2 पेले घेऊन नामा माघारी फिरला. गाठोड्या शेजारी खाली मान घालून बसलेल्या पवित्रापुढे एक पेला ठेवून त्याने आपल्या तोंडावरून पाणी फिरवले. खळखळून चूळ भरली. उरलेले पाणी घटाघटा पिऊन माघारी वळलेला नामा आणखी पाणी मागण्यासाठी पेला पुढे करू लागला आणि त्याचवेळी त्याच्या उजव्या बाजूकडून बुरुज ढासळताना होतो तशा आवाजातले शब्द कानी आले. कोणत्या गावचा रे तू? लक्कन वळून नामाने पाहिले. अरुंद बाकड्यावर कोणी प्रचंड पुरुष बसला होता. आपले जबरदस्त हात त्याने अंगाच्या दोन्ही बाजूंना असे बाकड्याच्या कोरांवर टेकले होते. गुडघे फाकून दोन्ही पाय भुईवर रोवून ठेवले होते. त्याची छाती पुढे आलेली होती. शिर मागे झुकले होते. तांबड्या लाल डोळ्यांनी तो नामाकडे बघत होता. हातातला मोकळा प्याला घेऊन उभ्या राहिलेल्या नामाला तो दांडगा माणूस डोंगराच्या कड्यासारखा दिसला. हा इथे बाहेरून येऊन बसला नाही, तर त्या जागीच उगवला आहे. भुईच्या आत त्या मुळ्यांचा पसारा आहे असे नामाला वाटले. डोक्यावर बादलीभर फेटा, ओठावर मनगटासारख्या मिशा, अंगात बटणे लावलेला मलमलीचा अंगरखा, त्याच्यावर निळ्या रंगाचा लोकरी कोट, तांबड्या किनारीचे तल्लम धोतर आणि पायाशी लागून उभी ठेवलेली 2 नळींची बंदूक. हे सगळे पाहताच भीतीने आकसून नामा मुठी एवढा झाला. त्याचे पाय कापू लागले. नजर भुईकडे वळली. दगीपुढे मेन वितळावे तसे त्याचे काळीज वितळू लागले. बसल्या जागी तसूभरही न हलता त्या पुरुषाने त्याला प्रश्न केला, तोंड नाही वैरे बोलायला तुला? खरोखरीच नामाला बोलायला तोंड नव्हते. समोर बसलेल्या त्या दांडग्या पुरुषाच्या दर्शनाने नामा एवढा आकसला होता की त्याच्या तोंडातून शब्दच फुटत नव्हते. उंच डोंगरावरून पाहिल्यावर खालचा माणूस जसा चुन्याच्या डबी एवढा दिसतो तसा नामा या माणसापुढे दिसत होता. नामाला इथे आवाज नव्हता, अंग नव्हते. इथे नामा कुणीच नव्हता. असलाच तर उगीच लहान किडामुंगी असावी तसा होता. इथे त्याने काय बोलावे? आपण कोण म्हणून ओळख सांगावी? नामाचे नाव, गाव, मोठेपण इथे कुठे दिसलेच नसते. काही न बोलता नामा अंग चोरून उभा राहिला. मांडवापाशी उभ्या राहिलेल्या त्या पोरालाच नामाची दया आली. नामाऐवजी तोच बोलला, असल इथलाच कुठला? कामधंदा बघण्यासाठी आला असल. आपल्या गावाशेजारी कारखाना आहे ना, त्या नादात माणसं येतात. यावर त्या माणसाने केवळ हुंकार दिला. वळू बैल फुसकरावा तसा तो फुसकरला. पायाशेजारची बंदूक उचलून घेऊन म्हणाला, जगायला म्हणून बाहेरनं येतात आणि गाव नासवतात. असल्या लोकांसनी गावात पाय टाकू दिला न पाहिजे. एवढे बोलून तो माणूस डाव्या उजव्या पायावर सारखाच भार टाकीत हॉटेल बाहेर पडला आणि गाठोड्या शेजारी 2 पायांवर बसलेल्या पवित्राला पाहून उभा राहिला. पवित्रा खाली मान घालूनच बसली होती. तरीही पाषाणात खोदलेल्या शिल्पासारखी ती आकृती पाहून तो माणूस उभा राहिला. तोंड दिसले नाही तरी रूपाचा अदमास येण्यापुरता पवित्राच्या अंगाचा भाग दिसत होता. तिचे लहानसर गोरे पाय दिसत होते. हात दिसत होते. लांब सडक मऊ बोटे दिसत होती.
गर्दन फिरवून हॉटेलात उभ्या राहिलेल्या नामूला त्या माणसाने प्रश्न केला. बायको काय रे तुझी? नामूच्या तोंडून होकार निघाला नाही. त्याच्या दमगीर चेहऱ्यावरचे स्नायू फक्त हलले. डोळ्यांची उघडझाप झाली. पण तेवढ्यावरून या भित्र्या माणसाने आपल्या प्रश्नाला होकार दिला आहे एवढे प्रश्न विचारणाराला उमगले. पोरबाळ काय दिसत नाही तुम्हाला? यावरही स्पष्ट नकार नामूकडून आलाच नाही. तो येण्याची आवश्यकताही त्या माणसाला वाटली नाही. हुंदका दिल्यासारखा हसून तो वळला आणि सावकाश निघून गेला. नामा सावकाशीने बाकड्यावर बसला. दोन्ही हातांच्या तळव्याने त्याने आपले तोंड चोळले. अंगरखाच्या पाख्याने वारा घातला. त्याची छाती अद्याप धडधडत होती. त्याचा सोशिक आणि गरीब चेहरा काळवंडून गेला होता. पोराकडून पाणी मागून घेऊन त्याने पुन्हा 2 पेले संपवले. धोत्राच्या सोग्याने तोंड पुशीत हलक्या आवाजात त्या पोराला विचारले, गावचे पाटील आहे काय? मान हलवून नकार देत पोरगे म्हणाले, पाटील दुसराच आहे. अरे मग हे कोण? हे भगवंतराव. यापेक्षा जास्ती खुलासा करण्याची पोराची काही इच्छा दिसली नाही. नामाकडे पाठ फिरवून तो पेले विसळू लागला. नामाला फार भीती वाटली. मगापासूनच तो भ्याला होता, पण आता एकाएकी भीतीची एक उंच लाट आली. गडबडीने हॉटेलबाहेर येऊन नामाने दोन्ही गाठोडी उचलली. इशारत म्हणून एखाद्याला पळ म्हणावे तसा तो बायकोला म्हणाला, हा चल आता. आपल्या म्हातारी माऊळीनीचे घर शोधून काढायला नामाला फार वेळ लागला नाही. अरुंद बोळातून सांडपाण्याचे ओघळ ओलांडून ती दोघे नवरा बायको लवकरच कौलारू घरापाशी आली. नामाची म्हातारी मावळण उंबऱ्याशी बसून काहीतरी बडबडत होती. चौकटीला लागूनच असलेल्या तिच्या दुकानाच्या फळ्या लावलेल्या होत्या. नवऱ्याच्या माघारी तिने आपली जमीन विकून कुणबावा मोडला आणि किराणा मालाचे लहानसे दुकान घातले. पोटाला मूलबाळ नसलेली ही बाई अनेक दिवस या धंद्यावर गुजराण करीत होती. पण अलीकडे तिच्या दोन्ही डोळ्यांना नीट दिसत नव्हते. गुळ तोलायचा म्हटले तरी तराजूचा काटा कुठे आहे हे तिला गिरायकाकडून विचारूनच घ्यावे लागे. हरभऱ्याची डाळ कोणती आणि तुरीची कोणती हे बोटाने चाचवून पाहूनही तिला नीट उमगत नव्हते. मापातले तेल गिरायकाच्या बाटलीत ओतताना पसापसा तेल खाली सांडत असे. हे फार होऊ लागले तेव्हा म्हातारीने दुकान बंद केले. जवळ होता तो पैका अडका मोडून खात ती आता शेवटचे दिवस मोजीत होती. शेजाऱ्या पाजाऱ्याची लहान मुलगी बोलावून तिला खाऊ पिऊ घालून ती आता आपली कामे करून घेत होती. गाठीशी 2 पैसे होते, तोवर लोक उपयोगीही पडत होते. पण असे फार दिवस चालणार नव्हते. जवळच्या पैशाच्या आणि उरलेल्या आयुष्याचा ताळेबंद करणे जड होते. म्हातारी वरचेवर पैसे मोजून पाहत होती आणि यात किती दिवस जगता येईल याचा हिशोब करीत होती. आता तिला वर्षा 1.5 वर्षाच्या पुढे जगता येणार नव्हते. वाकल्या चौकटीतून नामा आत शिरू लागला तेव्हा डोळे बारीक करून म्हातारीने विचारले, कोण घरात शिरतय ते? नामा मऊ आवाजात म्हणाला, मी नामा आलोय टाकळीस आत्या. वळखलं नाहीस का? दात नसलेले तोंड उघडे ठेवून म्हातारीने एकदम दोन्ही हात उभ्या राहिलेल्या नामाकडे केले. कापऱ्या आवाजात ती म्हणाली, अरे बाबा, अरे माझ्या लेकरा, अरे सोन्या. नामाने गाठोडी खाली टाकली आणि पायावर डोई ठेवून त्याने म्हातारीचा आशीर्वाद घेतला. म्हातारीने त्याला पोटाशी धरले आणि वरचेवर आपला मऊ जीर्ण हात त्याच्या तोंडावरून, पाठीवरून, डोक्यावरून फिरवला. तिचा खालचा ओठ थरथरू लागला. डोळे पाण्याने भरले. बाबा माझ्या, कसा र आलास? सोन्या माझ्या, किती र दिवसांनी भेटलास? असे ती वरचेवर म्हणत राहिली. त्या दोघांकडे पाहत उभ्या राहिलेल्या पवित्रालाही कसे गलबलून आले. म्हातारीची ही माया पाहून आपण अगदीच परक्या गावात येऊन पडलो नाही. आतड्याचे असे कोणी माणूस इथे आहे याची जाणीव होऊन तिला धीर आला आणि वनवासाला निघालेली, थकलेली, भुकेलेली पवित्रा म्हातारीच्या शब्दाने कशी विरघळून गेली. म्हातारीचा आवेग अद्याप ओसरला नव्हता. नामा म्हणाला, आम्ही दोघं बी आलोय आत्ते, बायको बी आली या माझ्यासोबत. त्यासरशी पवित्रा पुढे झाली आणि तिने म्हातारीच्या पायांवर डोके ठेवले. तिला जवळ घेऊन म्हातारीने आलाबला घेतला. पवित्राची हनुवटी उचलून तिचे तोंड न्याहाळीत ती म्हणाली, लगीन झालं तुझं तवा बघितली होती बघ, तवा मला डोळं होतं ग. बरं झालं आलीस माझ्या चिमणे. गाठीबेटी झाल्याचा हा आनंद ओसरून जायला चांगला तासभर लागला. नामाच्या वडिलांच्या, नामाच्या आईच्या आठवणी काढून म्हातारी सारखी गहिवरत होती. मधूनच तिला आपल्या नवऱ्याची आठवण येत होती. गुराढोरांनी भरलेले गोठे, धनधान्यांनी भरलेले घर, सणासुदीचे दिवस,
लग्नातली वाजंत्री असले काही बाई जुने तिला आठवत होते. ते सगळे कसे आता ओसरून गेले होते. पाणी आटून गेले होते आणि कोरडे भगभगीत वाळवंट तेवढे राहिले होते. जुनी माणसे केव्हाच नाहीशी झाली होती. सुख समाधान नाहीसे झाले होते. नाती दुरावली होती. गाठीभेटी दुर्मिळ झाल्या होत्या. कशात काही राहिलेच नव्हते. नामुराया, थोरला कुठं र असतो आता? गणादादानं गाव सोडून लय दिस झाला ती. अगाई, कुठं र गेला तो? मुंबईला गेला पहिला एकलाच. काम लागलं तकडं, मग बायका पोरं नेली. वाट्याची जमीन, घर सगळं इकून टाकलं त्यानं. काय ठेवलं नाही. सगळं इकलं म्हणतोस? पाक इकलं बघ. मस्त त्याला सांगितलं. गावच्या लोकांनी सांगितलं, पण कोणाचंच ऐकलं नाही. आणि इकून काय र केला पैका? मग मैत जलम काढतोय वय? नाही, त्याला बायकोकडनं आधार गावला. त्याची बायको मिरजकडची आहे. तिच्या बानं काय म्हण त्याला नदीकाठची चांगली जमीन बघून दिलीये. या बिन पाण्याच्या घरशी मुलकापरीस तो मुलूक चांगला आहे म्हण. तकडच जमीन जुमला घरदार करायचा तो आता. माघारी कशाला येतो या इकडं? म्हातारी सुस्कारा सोडून म्हणाली, काय बाबा, एकदा माणसाची भूत फिरली म्हणजे कशी फिरल ते काय सांगता येत नाही बघ. वय की ग, पर इतकं बी करणं बरं नाही. ते कडपतूर निवत नाही. आपली माणसं, आपला मुलूक केलंय ते काय खोटंच आहे वय? अन तुझ्या चुलत्याचं कसं चाललं र? बरं आहे का? हाय, बरंच म्हणायचं. त्याची पोरं बाळ आहेत ना बरी? वय, कुणबावा वाढीवलाय आता. 6 बैल आहेत त्याच्याकडं. तू इकडे जातो म्हणून सांगितल्यावर काय बोलला मग तुला? काय आमचं त्याचं इतकं बरं नाही बघ. आम्ही असं खालच्या वाऱ्याला लागलेलो आणि त्यांच्या घरात लक्ष्मी शिरलेली. त्याची रानात वस्ती, आम्ही गावात. बरं, ती वळख नसल्यावानी धावत्यात आणि आपण कशाला जायचं मग पळत चिकटायला? वैर माझ्या लेकरा, अर आता मायाच राहिली नाही बघ माणसापाशी. नामा म्हातारी बोलत होती आणि पवित्राची उगीच चुळबुळ चालली होती. चूळ भरायची, भाकर तुकडा खायचा, सगळे राहूनच गेले होते. नवराचा चेहरा कसा वाळून गेला होता. पाय धुळीने कसे नळकीपर्यंत माखले होते. मग खालच्या मानेने ती हळूच म्हणाली, घागर आणायची हाय काय पाण्याची वड्यासनं? हातपाय धुवायला पाणी लागल ना आता. म्हातारीला ही सूचना कळली आणि ती म्हणाली, हाय बाई, केळी आणलेली सकाळी शेजारच्या पोरीनं. मला काय आता हिरीवर जायला दिसत नाही बघ. कवाशिक निघाला होता ग? आंघोळी, जेवण सगळं वयाचं असेल तुमचं. उठा, पाणी आहे बघ केळीत. मग पडत्या फळाची आज्ञा घेऊन पवित्रा उठली. नामाही उठला. रात्री जेवणे खाणे उरकून तिघांनीही जमिनीला पाठी लावल्या. तरीही बोलणी संपली नाहीत. फार दिवसांनी गाठी पडल्या होत्या. म्हातारीला आपली अशी माणसे फार दिवसांनी भेटली होती. नामालाही आता काय सांगू आणि काय नको असे झाले होते. पवित्राचे डोळे झोपेने जडावले होते. तरीही अधूनमधून ती बोलण्यात भाग घेत होती. नामा मनातले सगळे म्हातारीला सांगत होता. अनात्ती असं बघ, अनात्ती तसं बघ, असे म्हणून तो आपली हकीकत सांगत होता. भावाभावांच्या वाटण्या कशा झाल्या, थोरल्या भावाने आपल्याला टाकून कसे दिले, बैला अभावी आपला कुणबाबा कसा बसला, नांगरट खतपाणी नसल्यामुळे पदरात होती ती थोडीशी जमीन कशी वाया गेली, रोजगार कसा करावा लागला, वैऱ्यावर येऊ नयेत असे प्रसंग गेल्या 5-6 वर्षात आपल्यावर कसे आले, त्यात जमीन कशी गेली, सगळे नामाने म्हातारीला सविस्तर ऐकवले. म्हातारीने अगाई, हत्तेचं मेडमलं, भैर माझ्या लेकरा, असे म्हणून नामाची सर्व कहाणी ऐकून घेतली. कोनाड्यातला लामणदिवा तेल संपल्यामुळे विझून गेला. कौलारू घर काळोखाने भरून गेले. बोलता बोलताच पवित्रा झोपून गेली. तरीही त्या तसल्या काळोखात म्हातारी आणि नामू बोलत होती. चेहरे दिसत नव्हते, पण आवाजात होणाऱ्या फरकामुळे कुणाला काय वाटत आहे हे कळत होते. झोपेने जड झालेले आणि भावनेने धबधबलेले ते संभाषण कितीतरी वेळ चालले होते. मग बघ आत्ती, मनाशी विचार केला, इकडंच यावं. कशी तरी तू आहेस, निवारा आहे. खटपट करून बघावी, काम लागलं तर मिळल ती कोरी अर्धी सगळीजण आपण मिळून खाऊ. तुला आमचा आधार होईल, आम्हाला तुझा आधार होईल. अन जीवाचा धडा करून आमचं गाव सोडलं. म्हणलं अशा एकदा कवड्या टाकून बघू. पडलं दान पाहिजे तसं तर बरंच, नाहीतर बुडालो आहोच. तसं र का,
मिळेल ना काम. 2 दिवसानं जाऊन कारखान्याच्या साहेबाला भेट. त्याचं पाय धर. मिळेल तुला काम. सगळं रांकला लागल बघ. लागल का ग? न लागायला काय झालं? अर, दिवस काय राहत नाहीत बघ बसून. म्हातारीने काळोखात दिलेला हा धीर ऐकून आम्हाला कितीतरी बरे वाटले. अद्याप कशात काहीच नव्हते. किती दिवस जगता येईल याचा हिशोब करीत असलेल्या म्हातारीच्या कौलारू घराखाली येऊन नामा नुकता कुठे विसावला होता. पण तेवढ्यानेच त्याला आता सुटलो असे वाटू लागले होते. म्हातारीचे धीराचे शब्द ऐकूनच त्याला आता आपला वनवास चुकला, सगळे कसे शिस्तीत लागले असे वाटले होते. सगळा गुंता सुटला होता. एका अंगावर होता तो नामा उताणा झाला. तोंड उघडून त्याने मोठा सुस्कारा सोडला. अंधारातच दोन्ही हात वर आड्याकडे केले. दोन्ही पाय ऐसपैस फाकले. अंगाच्या दोन्ही बाजूंना दोन्ही हात जमिनीवर टाकत तो बोलला, पांडुरंगा, हरी विठ्ठला. नामाला इतके मोकळे वाटत होते. सुखाने त्याचे मन इतके तुडुंब भरले होते की शेजारी म्हातारी जागी आहे. पवित्रा केव्हा झोपून गेली आहे. बरीच रात्र झालेली आहे हे सगळे तो विसरला. गोगलगाय कवचात शिरून स्वस्थ पडते तसा तो पडून राहिला. म्हातारीने त्याला हळूच विचारले, झोप आली काय रे बाळा? नाही, जागाच आहे. बोलायचा गप झालास एकाकी. तेव्हा मला वाटलं झोप लागली. नाही नाही, हाय जागाच. पोरगीला झोप लागली बघ. दमली असेल दिवसभर चालून चालून. एवढे म्हणून म्हातारी थोडी गप्प झाली आणि पुन्हा एकाएकी आठवण झाल्याप्रमाणे म्हणाली, पोरबाळ काय झालंच नाही का? होऊन गेलं रे? नाही, काय झालंच नाही अजून. म्हातारीच्या प्रश्नाला नामाने असे उत्तर दिले आणि त्याला धसका बसला. गुंगीतून जाग्या झालेल्या आजारासारखे त्याचे झाले. सगळे दुखणे बळ करून पुन्हा उठले. आत्ते, हा भगवंतराव कोण ग गावातला? भया ग, कशाला नाव घेतलंस र रात्री त्याचं? म्हातारीच्या स्वरातली भीती लगेच नामापर्यंत आली. वाईट माणूस आहे का ग? हत्तीला वडाळ कुणी म्हणावं. सगळ्या पिरतीमीत दबदबा हाय त्याचा. तोंडामाघारी शेंबडं पोर सुद्धा थुकतंय नावावर. पण तोंडावर कोण बोलणार? असुरासारखा मातलाय र बाबा तो. देवालाच अवतार घ्यावा लागल बघ त्याच्या छातीवर बसायला. नामाने पाय जुळवून घेतले. दोन्ही हात छातीवर घेतले. गारठा सुटला आहे. अंगावर काही पांघरून घेतले पाहिजे असे वाटून त्याने पायाशी असलेली वाकळ छातीपर्यंत ओढून घेतली. म्हातारीने काळजीयुक्त आवाजात त्याला विचारले, तुला कुणी सांगितलं रे त्याचं नाव? वाकळेच्या ओझ्याखाली तडपलेल्या छातीने नामा बोलला, हॉटेलात दिसला तो आज मला. दांडगा माणूस दिसतोय. असं नका. आपण काय केलंय त्याचं? दांडगा असला तर त्याच्या गावाला. म्हातारी असे म्हणाली आणि संभाषण एकाएकी थांबले. म्हातारी उशिरापर्यंत काही बोलली नाही. नामाही बोलला नाही. पवित्राच्या श्वासाचा आवाजच तेवढा काळोखात येत राहिला. रात्र चालता चालता एकदम थांबली आणि कशाचा तरी सावट घेऊ लागली. म्हाताऱ्या अभय वाणिनीकडे तिचा पुतण्या आला आहे आणि त्या काटकुळ्या माणसाची बायको कशी रूपवान आहे ही गोष्ट गावात कळायला 2 दिवस सुद्धा लागले नाही. म्हातारीच्या शेजारणी पाजारणींनी चौकशी केलीच, पण कधी घरी न येणाऱ्या बायका सुद्धा सहज म्हणून आल्या आणि माहिती काढून गेल्या. सहज चौकशी करावी तशी त्यांनी चौकशी केली. नाते गोते होय नव्हे माहीत करून घेतले. धुण्या पाण्याच्या निमित्ताने पवित्राला बाहेर पडावेच लागत होते आणि बाहेर पडायचे म्हणजे रूप घरी ठेवून काही जाता येत नाही. सकाळ संध्याकाळ नामा चावडी देवळापुढे जाऊन आला आणि तिथेही त्याची चौकशी झालीच. कोण, कुठला, कशासाठी आलाय हे बऱ्याच जणांनी त्याला विचारून घेतले. अशा चौकशीला द्यावी लागतात तेवढी उत्तरे नामाने दिली. गावातल्या त्या हॉटेलाकडे मात्र जाण्याचे नामाने टाळले. न जाणो भगवंतरावाची पुन्हा भेट व्हायची. पहिल्या धडाक्यालाच त्या माणसाची नामाने फार भीती घेतली होती. सरकार दरबारी वजन असलेल्या त्या माणसाने फटकन या गावात राहू नकोस असे सांगितले तर काय करायचे? त्याच्या इच्छेविरुद्ध गावात राहणे कठीणच होते. याच गोष्टीची भीती नामाच्या मनात होती. म्हातारीने जरी धीर दिला होता, भगवंतरावांच्या अद्यामध्यात जरी नामा नव्हता, तरी त्याला एकवर धसका बसला होता. एखादा फरारी हिंडावा तसा नामा भगवंतरावाच्या भीतीने गावातून बिचकत बिचकत हिंडत होता. आपण कायम राहण्यासाठी इथे आलो आहोत. कारखान्यात नोकरी मिळवण्याच्या खटपटीत आहोत. ही गोष्ट तो कुणापाशी बोलला नाही. सहज म्हातारीला भेटण्यासाठी आपण म्हणून आलो आहोत. 4-8 दिवस राहून पुन्हा गावी जाणार अशीच लोकांची भावना त्याने करून दिली. लोकांची काहीही भावना करून दिली तरी नोकरी बघणे
नामाला भागच होते. त्याचसाठी तो इकडे आला होता. उगीच एके दिवशी त्याच्या मनाला वाटले होते की कलूस गावाला आपली मावळण आहे. कलुसापासून 6 मैलांवर लोखंडाचा मोठा कारखाना आहे. आजूबाजूच्या गावचे लोक तिथे कामाला आहेत. एखादे काम आपल्यालाही मिळेल तर मावळण इकडे राहू, तिला सांभाळू, आपणही 2 घास खाऊ. नाही काम मिळाले तर डोंबाऱ्यासारखे आणखी पुढे कुठेतरी जाऊ. जिथे उजाडेल तिथे उजाडेल. यापुढे स्वतःच्या गावात असे राहायचे नाही. या विचारासारख्या विचारानेच नामाने स्वतःचे गाव सोडले होते. नशीब चांगले म्हणून म्हातारीने त्याला घरी ठेवून घेतले होते. धीर दिला होता. वनवास भोगण्याच्या तयारीने निघालेल्या नामाला उबदार घर मिळाले होते. हे सगळे खरे असले तरी काम हे पाहिलेच पाहिजे होते. रोज सकाळी गावातून 40भर माणसे पायी पायी नाहीतर सायकलीने अशी कामाला कारखान्यात जात होती. 4:30-5च्या सुमाराला माघारी येत होती. म्हातारीची ओळख सांगून नामाने एका कामगाराशी घसट केली. काय वाटेल ते करा, पण मला तिथल्या एखाद्या साहेबापुढे नेऊन उभे करा. पुढचे मी बघतो, असे म्हणत तो त्या कामगाराच्या अगदी मागेच लागला. बाहेरचा कोणीही माणूस कारखान्याच्या आवारात जायचा म्हणजे परवानगी आधी काढावी लागते. कोणताही साहेब तुझी गाठ घेणार नाही, असे त्या भल्या माणसाने नामाला वरचेवर सांगितले. पण नामा काही ऐकेच ना. काकुळती येऊन तो सारखा पटापट पाया पडू लागला. तेव्हा त्या कामगाराला मोठे अवघडल्यासारखे झाले. काहीतरी सांगायचे म्हणून त्याने सांगितले की अगोदर मी चौकशी करतो, परवानगी काढतो, मग मी तुम्हाला सांगेन. ज्या दिवशी त्या कामगाराने असे सांगितले त्या दिवशी कारखान्याकडून येणाऱ्या वाटेवर नामा जाऊन बसला. लोखंडाचा तांबडा लाल रस, सतत धकीने भरलेले वातावरण, इंजिनाचा आणि लोखंडाचा सतत कान किटवणारा आवाज, फिरणाऱ्या चक्रांची गती, धातूंच्या घर्षणाने उडणाऱ्या ठिणग्या, यातून बाहेर पडून कामगार आपल्या खेड्याकडे घराच्या ओढीने येत होते. गावाबाहेरच्या एका लहानशा पुलावर नामा वाट पाहत होता. त्याच्या समोरून भराभर सायकली जात होत्या. अखेर नामाच्या ओळखीचा कामगार दिसला. तेव्हा पुलाच्या कठड्यावरून उडी घेऊन नामा रस्त्यावर आला. समोरून येणाऱ्या कामगाराला आडवावून त्याने विचारले, का हो, केली का चौकशी? धोत्राला क्लिपा लावलेला तो कामगार सायकल थांबून खाली उतरला. त्याचा चेहरा बघून नामाला वाटले की काम काही झालेले नाही. विसरलात का? नाही हो, विसरलो नाही. थोरल्या मालकासनी मी काही विचारलं नाही, पण आमच्या खात्यावर जे साहेब आहेत ना त्यांना विचारलं. एवढेच बोलून कामगार गप्प राहिला. नामाचा चेहरा पडला. मग नाही झालं का काम? नाही म्हटलं का ते? नाही नाही, काही म्हणाले नाही. त्यांनी सांगितलं आणखी महिनाभरानं त्याला घेऊन ये. तूर्त कुठं जागा नाही. महिन्यानंतर मात्र नवीन माणसं लागतील. म्हणजे आशेला जागा आहे तर हो, उगीच आशा लावणारा माणूस नाही आमचा साहेब. फार चांगला माणूस आहे. काही होण्यासारखं नसतं तर त्यानं चक्क तसं सांगितलं असतं. मी सांगितलं, साहेब माणूस परगावासनं आलाय, त्याला राहायला सांगू का? तर म्हणाले, राहा म्हणावं, बघू काय करायचं ते. महिना आपला सांगितलाय त्यानं, पण त्याच्या आत सुद्धा काम होऊन जाईल तुमचं. फार मेहरबानी होईल बघा तुमची. काय घोर करू नका, लागून जाईल तुम्हाला काम. बरं, जाऊ का मग मी आता पुढं? जा, मी येतो चालत. सायकलवर टांग टाकून कामगार निघून गेला. पुलाच्या कठड्यावर पाय खाली सोडून नामा उगीच बसून राहिला. आता सगळे कसे जमत आले होते. फार काळ त्रास भोगल्यानंतर नामाला आता सुखाचे दिवस दिसणार होते. 1 महिना काय, आत्ता बोलता बोलता जाणार होता. आता म्हातारीचा आधार तरी मिळाला होता. जवळ होते 2-5 पैशावर आणि म्हातारीच्या आधारावर महिना कटणे काही कठीण नव्हते. आणि समजा कठीण आहे तरी तो कटलाच पाहिजे. गावात मोलमजुरी करून आठवड्याला 2-5 रुपये मिळवणे अशक्य नव्हते. दोघा नवरा बायकोने काम करून काही मिळवायचे. मिळेल ती ओली वाळली भाकरी खायची. इतके दिवस काढले तसा आणखी 1 महिना काढायचा. 1 महिना. एकदा काम लागले की मग काही चिंता नाही. सुरुवातीचे काही महिने कारखान्यापर्यंतची खेप रोज चालत करायची. बघून बघून एक जुनी पाणी सायकल घ्यायची. सकाळी डबा घेऊन कामावर जायचे आणि 4 वाजता कारखाना सुटला की सायकल वाऱ्यासारखी सोडायची. आपण, आपली बायको आणि म्हातारी आनंदाने राहायचे. कुणाचे 1 नाही आणि 2 नाही. एक वार रांकेला लागू लागले की सगळे जमत जाते. कधी घडणार नाहीत असे वाटते त्या गोष्टी सुद्धा घडून येतात. कुणी सांगावे, पवित्राला गर्भ सुद्धा राहील. घरात आपल्या पाळणा आले, आनंदी आनंद होईल.
आजवर भोगलेल्या वनवासाचे सार्थक होईल. देवा पांडुरंगा, असेच घडू दे. माझे एकवार रांकेला लागू दे. लागेल, सगळे रांकेला लागेल. इतके दिवस आशाच नव्हती, पण आता तसा रंग दिसू लागला आहे. देवाने माझे भले करायचे मनावर घेतले आहे, असे मला वाटते.